हॅलो. तर वेट. तुम्ही बोलत असाल ही अचानक अशी कशी आली? इंट्रो नाही, काही नाही. वेट मी सांगते. ॲक्चुअली व्हिडिओ स्टार्ट व्हायच्या आधी म्हटलं थोडंसं डिस्क्लेमर देऊया. तर हा जो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ना, तो खूप आधी मी शूट केलेला आहे. माझ्या जुन्या फोनमध्ये OnePlusमध्ये आणि ॲक्चुअली ना त्या व्हिडिओचा आय डोंट नो काय प्रॉब्लेम झालाय. म्हणजे आता तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टमध्ये मी डिस्क्लेमर देते त्यामुळे मी सांगते, की हा व्हिडिओ तो आहे जो मी iPhone खरेदी करायला आम्ही ज्या दिवशी गेलेलो ना, तर तो व्हिडिओ आहे. तर तो मी व्हिडिओ शूट केला आणि मोबाईलमध्ये दिसतोय, बट जेव्हा मी तो व्हिडिओ ना एडिट करायला घेते, आय डोंट नो व्हॉट हॅपन. तो व्हिडिओ लिप वगैरे काही सिंक होत नाहीये. मला काय कळत नाहीये. माझा मोबाईल मी नवीन मोबाईल घ्यायला गेलेली म्हणून रुसला की काय त्या दिवशी. मला खूप मी ट्राय केलं. त्याच्यामुळे मी त्याच्या नंतरचे जे व्लॉग शूट केले, जर तुम्ही बघितलं असेल फ्रेंडशिप डे आम्ही पार्टी केली ते सगळे मी व्लॉग्स टाकले. पण त्याच्या आधीचे जे माझे अजून 2 ब्लॉग पेंडिंग आहेत, ते मी नाही केले. कारण मी एवढं ट्राय आउट केलं ते व्हिडिओ एडिट करायचं, पण ते होत नाहीये. समहाऊ आय डोंट नो एक्झॅक्टली. जर तुम्हाला कोणाला कळलं असेल, तर मला प्लीज कमेंट करा. अल्बममध्ये जाऊन जेव्हा मी तो व्हिडिओ बघते ना, तो व्यवस्थित लिपसिंग वगैरे सिंग प्रॉपर वर्ड टू वर्ड म्हणजे मी जे बोलते तसंच सगळं व्यवस्थित दिसते. बट मी जेव्हा एडिट करायला जाते ना, तर काय होतं आय रिअली डोंट नो. आणि त्यामुळेच तुम्ही व्हिडिओ पेंडिंग ठेवलेला. मी म्हटलं काहीतरी ग्लिच असेल आणि होईल नंतर वगैरे. पण मी खूप ट्राय केलं, पण तो काय होत नाही. आणि मला असं होतं की यार व्हिडिओ तर अपलोड करायचे एवढे म्हणजे मी शूट केलंय तर कसं? तर मी म्हटलं ठीक आहे, एक छोटंसं डिस्क्लेमर देते. दिस टाईम प्लीज जरा समजून घ्या. व्हिडिओ थोडंसं म्हणजे माझं बोलणं कदाचित पुढे मागे वाटेल. तुम्ही बोलाल हे काय आहे? बट खरंच ते काहीतरी एरर आहे, ग्लिच आहे. आय रिअली डोंट नो. तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा. तर आता जास्त टाईम वेस्ट न करता मी माझा व्हिडिओ जो एडिट केलेला आहे तो ह्या व्हिडिओच्या नंतर आता क्लिप मी ॲड ऑन करते. तर प्लीज व्हिडिओ एन्जॉय करा. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. आणि मी बाय बोलत नाही, व्हिडिओ मी कंटिन्यू करते. तर तुम्ही बघून घ्या तो व्हिडिओ काय आहे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आणि एकदम म्हणजे अक्षरशः मला असं वाटतं मी फक्त रडायची बाकी राहिले. खरं तर हे एकदम अनएक्सपेक्टेड सरप्राईज होतं माझ्यासाठी. आता तुम्हाला आवाज येतो की नाही डोंट नो, कारण बॅकग्राऊंडला म्युझिक आहे. तर ॲक्च्युली आजच्या दिवशी मला भरपूर सारे सरप्राईजेस आहेत खरं तर. येस, तर मी सांगते तुम्हाला एक्झॅक्टली काय. ॲक्च्युली थंबनेलवरून तर कळलंच असेल, कारण मी थंबनेल तर सिमिलर टाकते थोडाफार. पण येस, तर सरप्राईज काय आहे ते मी तुम्हाला आधी सांगते. की विशू मला घेऊन आला आहे क्रोमामध्ये आणि त्याने मला सांगितलं की आपल्याला लॅपटॉप घ्यायचं आहे, तर चल आपण पटकन लॅपटॉप घेऊन येऊया. आणि मी म्हटले ठीक आहे चल, कारण आमचं ठरलेलं की आम्हाला लॅपटॉप घ्यायचंच आहे. कारण आम्हाला भरपूर सारे आमचे फोटोज वगैरे असतात, ते आम्हाला स्टोअर करायला म्हणजे आमची मेमरी फुल होऊन चालले दोघांची पण. मग तो बोलला चल आपण एक छान लॅपटॉप घेऊया. आणि म्हणून लॅपटॉप घेण्याच्या रिझनने तो मला क्रोमामध्ये घेऊन आला आहे. आणि मी क्रोमामध्ये आली आणि लॅपटॉपच्या सेक्शनला जाते तर त्याने मला मोबाईलच्या सेक्शनला थांबवलं. म्हटलं काय आपण हे घ्यायला आलो आहे? म्हटलं नो तर नाही तू इथं. म्हटलं अरे यार काय आहे. आणि खरंच मला नव्हतं पाहिजे, पण त्याचं असं आहे की नाही, ही माझी खूप आधीपासूनची इच्छा होती की मला तुला घ्यायचं आहे. पण म्हटलं मला नको आहे, पण तो ऐकतच नाही आहे. आणि त्याने मला बोललं की नाही, हे मला खूप आधी तुला द्यायचं होतं खरं तर, बड्डेला वगैरे. आणि पण लकीली ते त्याला आत्ता पॉसिबल झालं. तर बोलला नाही तू कितीही काही दे, मी आता तुला घेणारच आहे. तुझे काही एक्सक्युजेस रिझन मी ऐकणार नाही आहे. मी त्याला बोलत होती नको, पण त्याने काही ऐकलेलं नाही आहे. आणि तो आता, तर तुम्हाला कळलं असेल नसेल कळलं आय डोंट नो. तर तुम्हाला मी दाखवते, बघा तुम्ही काय आहे ते. आता तो माझ्यासाठी काय सरप्राईज आहे ते तुम्ही बघा. लॅपटॉप तर आम्ही नाही घेते, कदाचित ते आता मला माहिती नाही आहे. पण आता सध्या काय घेतलं आहे ते तुम्हाला बघायला मिळेल, तर तुम्ही थांबा. विहा आणि विहाने एक चालू केलं आहे की विहाला असं करायचं मॅडम, अनबॉक्सिंग. विहाने एक चालू केलं की विहाला जिथे कुठे बसायला मिळेल ती अशी बसते. विहा कुठे आली बाळा तू? चल आम्ही मम्माच्या ऐकत आई कोण आई. हे बघा, तर सरप्राईज आहे ढॅन्टाडॅन. तर हे सरप्राईज आहे माझ्यासाठी. हा फोन मी घेते आणि मी चाललेली तिथे लॅपटॉपच्या सेक्शनमध्ये. तर विशूने मला असंच इथून एंट्री केल्याच होतं हे, आणि मी तिथे चाललेली. तर त्याने मला इथे थांबवलं की नाही. असे अनएक्सपेक्टेड सरप्राईजेस कधी कधी छानच असतात, बट स्टील. चला, तर
तर आम्ही आमचं घेतलेलं आहे आणि थँक्यू सो मच असं अनएक्सपेक्टेड सरप्राईज दिल्याबद्दल. मी म्हटलं आज मला भरपूर हा करायचं बाय बाय करायचं आपण हा. मी म्हटलं आज मला भरपूर सारे सरप्राईजेस आहेत. हो काय केलं? हो मम्मा डॅडा पण येणार. Yes. तर जाऊ दे, आता मला जास्त काही बोलता येत नाही आहे. मी घरी जाऊन तुम्हाला दाखवते काय आहे सर्व. कलर तर तुम्ही बघितलाच असेल कोणता आहे ते, तर ते आता कसं आहे वगैरे. आता खरं तर नवीन आहे त्यामुळे माझ्यासाठी पण एकदम यूज करायला थोडा टाईम जाईल आणि थोडी सेटिंग वगैरे, कारण व्हिडिओ पण थोड्या आता वेगळ्या क्लिअरिटीमध्ये दिसतील. थोडी सेटिंग यूज टू होई जाईसपर्यंत आय नो की थोडं तरी वाटेल. तर ठीक आहे, आता घरी गेल्यानंतरच बघूया. विया तोपर्यंत कर बाय. मालिक ये वाला फोन हमें दे दो मालिक, हमारा टूट गया है मालिक. ऐसा इधर वो ऐसा डबड़ा वो ऐसा पटक करके गया, वो वॉल्यूम का बटन भी ऐसा टूट गया मालिक. घे घे आता काय. आता माझा एवढा छान फोन होता यार, मला खरंच असं काही गरज नव्हती. पण ठीक आहे, बट थँक्यू सो मच. विया तोपर्यंत बाय कर आता. हा Bye bye. तोपर्यंत बाय. आता मी नंतरचं सांगतो तुम्हाला. तोपर्यंत बाय. तर तुम्हाला कळलंच असेल काय होतं ते सरप्राईज आणि खूप छान वाटतंय. मी परत एकदा बोलेन कारण खरंच एकदम अनएक्सपेक्टेड. जसं की मी बोलली की आज मला खूप सरप्राईजेस मिळणार आहेत कारण माझे मम्मी पप्पा येत आहेत. खरं तर ॲक्च्युली ते खरंच सरप्राईज द्यायला येणार होते, पण असं झालं की चुकून माझ्या पप्पांकडून जे रेल्वेचं तिकीटचं PDF होतं ते पप्पांनी मला व्हॉट्सअप केलं आणि पप्पांना अजिबात माहिती नाही. आणि माझ्याकडून देखील मी कामाच्या गडबडीत ते विसरून गेलेली खरं तर की पप्पांनी मला काहीतरी पाठवले. पण रात्री मी जेव्हा चेक करत होते आणि अचानक म्हटलं पप्पांनी मला काय हे PDF पाठवलं, म्हणून मी जाऊन चेक करते तर त्यामध्ये तिकीट होता. आणि मग मी मम्मीला म्हटलं मम्मी काय मग फ्रायडेला येते, तर मम्मी बसले कोण कधी. म्हटलं मम्मी पप्पांनी मला तिकीट पाठवलं आहे. तर त्या दोघांना काहीच माहिती नव्हतं, पण त्यांचं सरप्राईज फ्लॉप नाही म्हणताय ना, खरं तर ते सरप्राईजच झालं की खरं ते येतात कारण मला माहिती नव्हतं. आणि ते येतील आता कधीही. आणि सकाळी मग आयफोन घेऊन आल्यानंतर मला टाईम नाही मिळाला कारण माझं काम होतं, त्यामुळे मी आल्या माझी ड्युटी ऑन होती. विहायला सांभाळणं हे ते आमचं चालूच होतं. तर आता म्हटलं थोडं रिलॅक्स वेळ मिळाला आहे तर म्हटलं मी व्हिडिओ शूट करते कारण आणला तसा मोबाईल मी परत ठेवून दिला आहे. सर्व डेटा वगैरे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आता थोड्या वेळात कधी पण मम्मी पप्पा येतील तर मी तुम्हाला दाखवते. विहा तर माझी किती खुश होईल माझ्या पप्पांना बघून. आय एम डॅम शुअर, कारण की ती अजूनही तिच्या आजोबांना विसरलेली नाही आहे. कारण ती व्हिडिओ कॉलवरती अजून पण पप्पांना जेव्हा माझ्या बघते ना ती अजूनही रडते. बाकी ती कोणाला बघून रडत नाही किंवा नाही, जेव्हा पण अजूनही माझ्या पप्पांना बघते तर ती रडतेच. तर आता पप्पा आले की खुश होईल. आणि विशू तुम्हाला बोलतोय पप्पा येतात तर माझं टेन्शन नाही बाबा, मी तर देऊन मोकळा होणार. घ्या घेऊन जावा हिला फिरवा, कारण त्याला एकदम रिलॅक्स वाटणार आहे. म्हणजे असं काही तिचा त्रास नसतो, बट स्टील एक असतं ना की अरे नाही बाबा दिवसभर कसं तो मी बिझी असेल तर त्याला एकट्याला सांभाळावं लागतं. तर आता तो मला खूप खुश होता की म्हणजे माझे मम्मी पप्पा येतात तर माझ्यापेक्षा जास्त तो खुश होता कारण विहा पप्पांकडे खूप छान राहते आणि ती माझ्या पप्पांकडे असली की तिला तिचा डॅडा देखील आठवत नाही. त्याच्यामुळे विशू खरं तर जास्त खुश आहे. तर येस बघू, मी मम्मी पप्पा आल्यानंतर विहालाच डोर ओपन करायला लावेन तेव्हा मॅडम आमच्या जागे असतील की नाही आय डोंट नो. आजोबा कुठे आहेत? ये इथे. जा बघ आजोबा आलेत. आजोबा आले. आजोबा कोण आहे? कोण आले विहा? कुठे चला तिच्या झोपेत आजोबांना ओळखतो आम्ही. मला वाटलं रडेल. आजोबा आले. झाला पाय अरे. फिरायला टाटा कर, टाटा मम्मीला टाटा कर. बाय बाय डॅडाला टाटा टाटा बाय बाय. येतो. बाय बाय. हाय हाय आलात राऊंड मारून आलात तरी आजोबांकडेच जायचंय तिला. आम्ही राऊंड मारला. गुंडुला कुठे विहा? आजोबा कुठे गेले आता? आता आजोबाच पाहिजेत तिला. आता जिथे आज चला 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 या इकडे या इकडे कुठे काय आता
आता 2 दिवस आराम आहे आता सुट्टी आता. 2 दिवस अरे सुट्टी 2 दिवस आता माझ्या मागे नाही लागणार ती. बाळा आजोबांना फ्रेश होते सोनू. ये इकडे ये. जा आजीकडे जा. उठ ना जागेवर तू बसून बोलू ये बाळा या नाही नाही जावा द्या तिला माझ्याकडे फ्रेश व्हा तुम्ही. ये बुबू ये चल. बापरे हे बघ हे. हे काय आहे? होय, होय. हा? जा जा तुला तिजोरीत ठेवलं. काय एवढं आणि बोल आजोले काय आजोबा. बाप रे बाप. विहा मेरा काय? खाली आ गया बाबा खाली वाला सेक्शन मेरा. तेच जावयासाठीच हे. विहासाठी काय आहे तेव्हा. विहा तुझा खाऊ नाहीये. बियाचं खाऊ आता याच आतमध्ये हा तो पाठवलाय ना विहाचा आतमध्ये. याला अगं बाई काय आहे. जी. वियाला कलेजी आणले. काय काय हा अजून एक एक मला आलूल देते ती. मम्मा करे. आपले आपण घ्यायचे बुबू. सगळं घे आली ठेव. हा काय आता डॅडाला दे डॅडाला दे. होय. हा डॅडाला दे. हा आता एक आजोबांना दे. आजोबांना दे. हा एक आजोबांना घ्या बोल. हा आजोबांना दे. हा दे. थँक्यू 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 थँक्यू. बस 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 चला. आयफोन ये फोन घेतला बायकोला आयफोन फोन. ब्लॉगर बायको आहे ना बाबा. ब्लॉगर बायको. नवऱ्याने सरप्राईज दिलाय माझ्या लेकीला जावयाने आयफोन मोबाईल दिलाय. कसं आहे डॅडी. छान होतंय आता. छानच आहे. हो रे. आहा आहा या मॅडमचं बघा आता. गुड गर्ल. हा बरोबर लावलं बघा. येस तिला बघू, तिने बरोबर लावलं. येस हुशार आहे. तेव्हा- हुशार आहे माझं बाळ. विसरली काय ती. अरे वा 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 वंदने आहे ती वंदने तेव्हा. वंदने सगळे हुशार आहेत. हा. अरे वा वा. क्लॅप 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 क्लॅप. वा, वा. अजून त्याच्यावरचं आहे तिला माहिती आहे. माहिती आहे तिला वरती लावायचं. पण ते तिला असं क्लॅप केलं की खूप आवडतं. तिला कळतं की मी चांगलं काहीतरी केलंय म्हणून क्लॅप करतायत. कुठे कुठे कुठे. ते येल्लो वाला तिला आणून द्या म्हणजे ती बरोबर हे चेअर वरती आहे का ते. हा. लॅप लॅप. क्लॅप क्लॅप. नाही येते. हा आता हे लावले लॅप 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 करा. क्लॅप क्लॅप क्लॅप. घ्या. हा अरे वा, वा, वा. अरे वा वा क्या बात आहे. वा वा. गुड गर्ल, गुड गर्ल. ए, वाट तुमच्या ते. गडबड करू नका, गडबड करू नका. बरोबर लावतोय. ओके 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 ओके. अरे वा, शाने आहे, वा, ती वा. आमची शाने आहे, ती हुशार आहे, अरे ती यार. हुशार आहे. ए, तर व्हिडिओचा एंड म्हटलं नवीन मोबाईल मधून करूया. पाऊस आला. कशी क्वालिटी दिसते आता व्हिडिओ तुम्हीच नंतर बघा. तर तू ब्लर दिसतोयस ना. मग तुझी होणार ना. येस तुझ्यावर आलं तर फोकस येस सिनेमॅटिक मध्ये फोकस करता येईल. सिनेमॅटिक मध्ये केलं म्हणून. आणि हे बघा इथे हे बघा रात्रीचे वाजलेत 11:15 पण अजूनही तिचं आजी आजोबांसोबतच चालू आहे आणि त्याच्यामुळे मस्त रिलॅक्स झोप आली आहे. पण काही बिया आमची झोपत नाही तर म्हटलं चला व्हिडिओचा एंड करायचा आहे. म्हटलं नवीन मोबाईल मध्ये अजून सेटअप चालू आहे सर्व तर म्हटलं व्हिडिओ एंड करून टाकूयात. चलो थँक्यू सो मच फॉर दिस लवली सरप्राईज गिफ्ट. थँक्यू सो मच वन्स अगेन. तर दुखते इथे खूप. किडनी काढली का. तर येस ह्या व्लॉगचा एंड इथेच करूया. भेटूया एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.